ह्युमन रिलेशन्स नाव ऐकलं? म्हणजे काय? म्हणजे काय? हा, नाते संबंध. आतापर्यंत मी म्हणतोय लोकांना ऐकू नका, लोकांचं ऐकू नका, लोकांना वेळ देऊ नका, लोकांचं मनावर घेऊ नका, एवढं सांगत आलो ना मी आतापर्यंत. याचा अर्थ लोक सगळे सोडून द्या असा नाही. मग ह्युमन रिलेशन्स सगळ्यांचे सारखे आहेत का? नाही. काही लोकांचं कोणासोबत पण पटतंय आणि काही लोकांचं कोणासोबतच पटत नाही. याचं कारण काय? स्वभाव. प्रत्येकच क्षेत्रात टेक्निक्स असतात. ह्युमन रिलेशनचं पण टेक्निक आहे. आणि ह्या ज्यांना जमल्यात, सक्सेस इज ऑल अबाउट ह्युमन रिलेशन्स. तुमचं यश पण ह्युमन रिलेशन्सवर अवलंबून आहे. आता हे ह्युमन रिलेशन्स डेव्हलप कसे करायचे, काय करायचे? तर मी ना त्या डेल कार्नेगींची मस्त स्टोरी सांगत असतो. डेल कार्नेगी नावाचा फार मोठा लेखक होऊन गेला अमेरिकेमध्ये. त्यांचं पुस्तक आहे फार प्रसिद्ध झालेलं. त्याचं नाव आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. इंग्लिशमध्ये आहे, त्याचे मराठी पण भरपूर सगळे अनुवाद आहेत. पण त्यांनी नेमकं काय सांगितलं याच्यावर आपण ह्युमन रिलेशन्सवर बोलूयात आज. तर ते डेल कार्नेगी ना विद्यार्थी म्हणून एकदम अपयशी माणूस ठरला होता, असं त्यांची कथा आहे. विद्यार्थी म्हणून अपयशी. मग विद्यार्थी म्हणून अपयश ठरल्यानंतर असं वाटलं की आता आपण काहीतरी नोकरी वगैरे करावी. आणि त्यांनी जॉब सुरू केला. कशाचा? सेल्समनचा. कुठल्या तरी कंपनीच्या काहीतरी वस्तू विकायच्या असतील आणि मग तो जॉब सुरू केला त्यांनी. अरे हे विकायला सुरू केलं याने, याच्याकडून कुणीच घ्यायना. प्रोडक्ट विकण्यासाठी सुद्धा त्याला चाटा मारायचं कौशल्य पाहिजे, बोलायचं कौशल्य पाहिजे, आपली वस्तू त्याची गुणवत्ता ही पटवून सांगता आली पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल असलं पाहिजे. त्याच्याकडून कुणीच काय घ्यायना. ते म्हणलं यार माझं तर टार्गेट बी अचीव्ह आहे ना, बाकीच्या लोकांचं सगळं सेल व्हायला लागलं, त्यांचं नाव व्हायलं, त्यांना टाळी वाजायला लागली, मला तर नुसते बॉस सेव्यात द्यायला लागलेत, आपलं तर काहीच खरं नाही. एकदम लाजवळ माणूस चालला. त्यानं असं ठरवलं की मला आपण आता काय जगण्यात काही अर्थ नाही, मरावं. शेवटी माणसं ठरवतात ना जगण्यात ते काही पॉईंट नाही, आता मरावं. चौकडून अपयश आल्यानंतर ते म्हणले मरावंच आपण आता. मग त्यांनी ठिकाण ठरवलं, तारीख पण ठरवली आणि वेळ पण ठरवलं आणि चालले मरायला, आत्महत्या करायला. मग आत्महत्या करत असताना म्हणजे निघाले असताना जाताना प्रश्न डोक्यात आला की यार मी आत्महत्या करणार आहे कशामुळं? तर मला अपयश मिळालं नाही, म्हणजे अपयश मिळालं त्यामुळं. पण जगात भरपूर सगळे लोक आहेत यशस्वी झालेत, बहुत सारे लोग हैं ना कामयाब बन चुके हैं. अब ये सारे लोग कामयाब क्यों बने? वो पहले मैं जानता हूं, उसके बाद मैं सुसाइड करने जाता हूं. वापस आलं तिथून की ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहीतच नाही त्या प्रश्नाचं उत्तर एकदा मी जाणून घेतो आणि मग मी आत्महत्या करतो. चाललं कुठं होतं? आत्महत्या करायला. आता वापस आलं कशाला? की बाकीचे लोक यशस्वी का झाले आणि मीच का व्हाय नाही हे एकदा समजून घेतो आणि मग आपला मरायला मोकळा. आले मग यशस्वी लोकांना भेटायला सुरुवात केली. आले साबळे सरांकडे गेले. मग सर मला उद्या 2 तास देताल? ते म्हणले उद्या नाही पण परवा. गेलं नोटबुक पेन घेऊन सोबत म्हणजे, आणि मुलाखत घेतली 2 तास. लिहिलं काय XYZ ते जाणवलं ते सगळं. असं करत 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 त्यांना प्रचंड आनंद वाटायला लागला. आता मी मुलाखत घ्यायला लागलो. कोणाच्या? यशस्वी लोकांच्या. मग यांची झाली, यांची झाली, यांची झाली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं, तरी हे मुलाखतीच घ्यायला लागले, वह्या भरायला लागले, नोट्स काढायला लागले आणि याला मजा वाटायला लागली आहे, आनंद मिळायला लागलाय, समाधान वाटायला लागलंय, लोकांमधले रहस्य कळायला लागलेत. किती वर्ष मुलाखती घेतली असेल त्यांनी माहिती? 6 वर्ष. ही kept on conducting interviews of rich and successful people for 6 years continuously. That too.
अँड देन ही केम टू द कन्क्लुजन की सगळ्या यशस्वी लोकांमध्ये मला एक कॉमन गोष्ट सापडली आणि त्या गोष्टीचं नाव आहे त्या लोकांचे इतर लोकांशी असलेले संबंध, नातेसंबंध, ह्युमन रिलेशन्स. आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि जो माणूस कुणालाच माहिती नव्हता, शेजाऱ्याला माहीत नव्हता, गावातल्या लोकांना माहीत नव्हता, तो जेव्हा त्या पुस्तकाच्या मिलियन्स कॉपीजवर सोल्ड, तो माणूस काही दिवसात जगात प्रसिद्ध झाला, अमेरिकेत प्रसिद्ध झाला. त्यांनी ह्युमन रिलेशनचे काही टेक्निक दिल्यात आणि त्या टेक्निक एक 7-8-9 टेक्निक आहेत, तेवढं आपण एका बघत राहू, मी एक्सप्लेन करत जातो. ती पहिली टेक्निक आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की माझं सगळ्यांसोबतच चांगलं असं वाटतंय, बरं का असं वाटतंय? आम्हाला लोक पाहिजेत ना. कशाला? आम्हाला लोक 2 कारणांसाठी पाहिजेत. एक, आमचं दुःख शेअर करायला आणि दुसरं आमचं सुख शेअर करायला. जर मी दवाखान्यात ॲडमिट असेल तर माझी अपेक्षा असते मला कोणाचा तरी फोन यावा, मला कुणीतरी भेटायला यावं. कधी वाटतं? ॲडमिट असल्यावर. आणि असं वाटतं की अरे ते बाजूचं ते पेशंट माझ्यानंतर आलंय, त्याला किती लोक भेटायला यायला लागलेत, ॲपल आणायला लागलेत, नारळ आणायला लागलेत, बिस्किटचे पुडे आणायला लागलेत, आणि मला कुणीच नाही. नर्स येते, सलाईन लावून जाते, आणि मी फक्त त्या सलाईनातले पडलेले थेंबा मोजतोय. 1, 2, 3 हजार झालेत, 12,000 झाले. आणि तिकडं नातेवाईकांची रांग लागली आहे आणि ती लोक ओरडायला लागलेत, नातेवाईक बाहेर, नातेवाईक बाहेर, नातेवाईक बाहेर. माझं तर एक बी नाही. आणि त्या दिवशी वाटतं यार काय माणूस आहे आपण. आणि हेच 15 दिवसानंतर आल्यानंतर फोन करून सांगितलं लोकांना मी ॲडमिट होतो 15 दिवस. म्हणले हो का, बर राहायचं अजून 15 दिवस तिथंच. वाटत नाही वाईट? कशाला पाहिजे समाज? दुःखात सहभागी होण्यासाठी. आणि दुसऱ्यांदा एक समाज पाहिजे आपल्याला, वास्तुशांतीला. वास्तुशांतीला खूप सगळ्या लोकांनी यावं, आमच्या इथं जेवावं, आमचं घर बघून जावं, सुख शेअर करायचं आहे. माझा वाढदिवस आहे त्या दिवशी खूप सगळ्या लोकांनी मला फोन करावेत, विश करावं, मेसेजेस पाठवावेत. नाही वाटत? वाटतंय का नाही? आपल्या घरी एखादा आनंदाचा कार्यक्रम असेल, लग्न कार्य असेल, खूप सगळ्या लोकांनी यावं, वाटतंय का नाही? मग जर आम्हाला सुखात पण लोक पाहिजेत आणि दुःखात बी पाहिजेत, तर मधल्या वेळात आम्ही कलट्या मारून चालत नाही. कलट्या मारून नाही चालत. याच्यासाठी आम्हाला ह्युमन रिलेशन्स सांभाळायचे. पण मग कसे सांभाळणार ह्युमन रिलेशन्स? त्याच्या काही टेक्निक्स आहेत की मला लोकांसोबत माझ्या स्टाईलनं लोक जुडले पाहिजे. तर पहिलं की आम्ही डोंट क्रिटिसाइज. असा शब्द आहे. डोंट क्रिटिसाइज, डोंट कंडेम और डोंट हेट. हे 3 शब्द आहेत. हे 3 शब्दांचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. मी माझ्या जीवनामध्ये चुकून सुद्धा कुणावर टीका केली नाही पाहिजे. आणि लोक तर टीका करायचं सोडत नाहीत. टीका करणे म्हणजे कुटाणा करणे, कुटाणा. हां, 2 माणसं बेसले की तिसऱ्याच्या नावावर लगेच मिरची, मसाला, मीठ करा ठेचा त्याचा. त्यांचं असं झालं, त्यांचं असं झालं, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं. आता हे दोघं बोललेत याच्याविषयी, टीका सुरू झाल्या. का हो, कोणी माझ्यावर टीका केली मला आवडेल का? तुझ्यावर कोणी टीका केली आवडेल तुला? आवडेल तू? एखादं म्हणलं काय दलिंदर रे, कसलेले हेंद्र,
आवडेल आम्हाला? आवडेल? जर मग जे मला आवडणार नाही ते इतरांना कसं आवडेल? हॅलो, मला जर कोणी नावं ठेवलेले मला आवडणार नाही तर आपण कशा लोकांना नावं ठेवावेत? हा पहिला रूल आहे. डोंट क्रिटिसाइज. कळालं? लोकांना नावं ठेवायचे नाहीत. जे जसं असेल तसं असेल. जिसका हात तुटेगा उससे गले में बांधा जाएगा. आपल्याला घेणं देणं नाही त्याचं. ते असला ते तसला ते असली ते आमकण ढमकण. मनातल्या मनात बोललं तर ठीक आहे, दुसऱ्याजवळ तर सांगूच नका. लोक ऐकताना एवढे जबरदस्त पद्धतीने ऐकत येत. लोग रो रो के सुनते, रो रो के बताते वक्त ना हंस हंस के जाके बोलते. याला सांगितलं मी काय माणूस आहे, माणूस बरोबर नाही. हे म्हणलं हो, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, त्याने असंच केलं होतं. माझ्याकडून गेलं, त्यांना फोन, सर या, तुम्हाला माहिती का तुमच्याविषयी काय चर्चा आहे? हां, मी जे म्हणलं नव्हतं ते सुद्धा त्याला सांगितलंय पट्ट्यानं. म्हणलं होतं मी फक्त 7 पॉईंट, यानं 17 पॉईंट सांगितले. माझं अर्धा लिटर दूध होतं, याने 1 लिटर पाणी टाकलं, 1.5 लिटर दूध विकलं त्याला. आणि पुन्हा हे दोघं सोबत बघितल्यानंतर मला संशय, मी सांगितलेलं सांगते काय बाबा, सांगते काय बघा तुम्ही. 2 माणसं जर बोलायला लागले तर फक्त नालायकाला वाटतंय की ते माझ्याविषयी बोलत असतील. ज्यानं कधीच कोणाविषयी काही बोललंच नाही त्याला काय फरक आहे? कुणी का बोला ना तिकडे, मैंने किसी के बारे में कुछ कहा ही नहीं है, तो बोलने का सवाल ही नहीं पैदा होता. त्याचं नाव क्रिटिसाइज. टीका करायची नाही. जमल का? काय जमल? त्याच्याशिवाय तर आम्हाला भूक लागत नाही. लोकांविषयी बोलल्याशिवाय तर जमतच नाही आम्हाला. किती सोपं सांगितलं. क्रिटिसाइज करायचं नाही. दुसरा, कंडेम. कंडेम या शब्दाचा अर्थ आहे जळायचं नाही, जळायचं. ट्रकवर लिहिलं असतंय बघा, जलने वालों की दुआ. जळायचं नाही. काही लोक असे जळत आहेत. आणि कुणावर जळतात माहिती का? ज्याचं आपल्यापेक्षा बरं झालंय त्याच्यावर. ज्याचं लग्न नाही झालं आणि त्याच्या मित्रात झालं, आणि ते मस्त बायकोला गाडीवर घेऊन फिरायले, पाणीपुरी हे ते म्हणते बाबा 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 बाबा. असे जळके वांगे खूप आहेत समाजात. जळगाव झालं, जळगाव. एवढेच जळायला लागलेत. दुसऱ्याचा पगार वाढला, माझा वाढला नाही तर चालतंय बरं का, याचा कस काय वाढला, याचा मला त्रास. आपली वाट लागली चालते, तुमचं भलं नाही झालं पाहिजे. असं कधीच कोणावर जळायचं नाही. जो तो आपल्या आपल्या प्रयत्नाने, आपल्या आपल्या मेहनतीने, कष्टाने आणि प्रारब्धाने चला पुढं. तो पुढं जातोय, मला त्याच्याकडून काही शिकता येते का एवढं बघावं. विषय क्लोज. कशाला जळायचं लोकांविषयी? जळायचं नाही. एवढे लोक जळत बाबा बाबा, अरे करपट वास येते राव लोकांचं, एवढं जळायला लागलेत. मी तर कायमस्वरूपी सांगत असतो की आपलं वैयक्तिक सक्सेस असेल, पर्सनल लाईफ असेल, शक्यतो बाजारात मांडू नका. लोकांच्या नजरा एवढ्या खराब झाल्यात की कधी तुमचं दुःख म्हणजे सुख कधी दुःखात कन्वर्ट होईल हे सांगता येणार नाही. हे लोक जळायला लागले दुसऱ्यावर. आपण जळकं वांग बनायचं नाही. आणि त्याचा त्रास काय होणार? बरं समजा आता ह्या तिघांची प्रगती झाली, मी जळायलो, यांना काय फरक पडेल? मोटर कुणाची गरम होणार आहे? माझीच. जेवण कुणाला कमी जाणार आहे? मलाच. बीपी कुणाचा हाय होणार आहे? माझाच. ग्लुकोज कुणाचं वाढणार आहे? माझं. मीच लवकर मरणार आहे. हो, काय जळायचं? ते ट्रकवर लिहिलं असते का नाही, पास कर नाही तो बर्दाश्त कर. पर्सनल डेव्हलपमेंट सेशन असते त्याच्यावर भरपूर, मला वाचत असतो. एक तो पास कर नाही तो बर्दाश्त कर. मग लोक बी असे म्हणते, एक तर मला ओव्हरटेक कर रे, नाही तर गपचूप बस. हो का? गप कुठं बसतंय? जळत आहे नुसतं. असं जळायचं नाही.
आणि तिसरं हेट, द्वेष कोणाचा करायचा नाही. कोणाचा द्वेष करायचा नाही. कुठल्या माणसाचा करायचा नाही, कुठल्या जातीचा करायचा नाही, कुठल्या धर्माचा करायचा नाही, कुठल्या विषयाचा करायचा नाही, कुठल्या महामानवाचा करायचा नाही. तर ते तर करायचा आम्हाला अधिकारच नाही. पण कुठल्या देवाचा करायचा नाही. लोक देवाचाही द्वेष करलेत किंवा कुठल्या ठिकाणाचा करायचं नाही. लोक प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जीवनात त्याची जिंदगी प्यारी आहे. आम्हाला कशाला लोकांवर द्वेष करायचा आहे? काही गरज आहे का? एवढं पाळलं की आम्ही हलके झालो बघा. बोलायचं काय याच्यावर? नाही नाही बोलायचं काहीच. जळायचं बंद होईल का? हां टीका मी सांगतो ना, टीका वेगळं, बॅक बायटिंग चालू विषय. समोर सांगायचं ना, समोर सांगायचं ना. म्हणजे समजा एखाद्याला आपल्याला सांगायचं पण आपली डेअरिंग व्हायना, आपण तिसऱ्याच्या मदतीने सांग. ते तिसरं लय कलाकार आहे. हां ते थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ते. ते आपले पार 3, 13, 9, 12 वाजूनच सोडणार. समोर सांगा ना, समोर चालेल. पहिला मुद्दा समजला? अरे हो का नाही? 2 बस. गिव, दुसरा पॉईंट आहे त्यांचं, ऑनेस्ट अँड सिन्सिअर ॲप्रिसिएशन शब्द आहे बघा. जर तुम्हाला कुणी मदत केली किंवा तुमचं कुणी काम केलं किंवा समाजाचं जरी कोणी काही काम केलं तर चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. आम्ही चांगल्यात दोष काढणार. जमलंय, थोडं वाकडं झालं बघा. थोडी कडी जमली बरं का, पण थोडी आंबट झाली. ठोका दिला पाहिजे तुला. त्याने चांगलं केलेलं नाही, एका शब्दात त्याचा पाणउतारा करायचा. चांगल्याला चांगलं म्हणायचं. गिव्ह ऑनेस्ट अँड सिन्सिअर ॲप्रिसिएशन. जसं मी मगाशी बोललो, प्रत्येक माणसांमध्ये काही ना काही चांगली क्वालिटी आहे, तसं प्रत्येक माणूस काही ना काही चांगलं करत आहे आणि ते करतच असते. चांगलं करणाऱ्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं चांगलं ऑफिस झाडलं तर त्याला म्हणा मस्त ऑफिस झाडलं आज. त्यालाही माहिती की मी चांगलंच झाडलंय म्हणून, पण हे कळेल की कुणीतरी माझ्या चांगल्याची नोंद घेत आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं. ऑनेस्ट, सिन्सिअर ॲप्रिसिएशन. खोटी स्तुती नाही. त्यालाच माहिती नाही त्यानं चांगलं केलंय का नाही, तरी आपण म्हणतो तुमचा काही नंबर 1 आहे बघा तुमचं. ते म्हणते नंबर 1 काही नाही, तू बाता हाणायला लागला. काहीच नंबर 1 नसते माझं. बरोबर आहे. एखाद्याचं गोंडस लेकरू असेल तर म्हणा तुमचं काय लेकरू गोंडस आहे. ते म्हणलं आमचं नाही हो, शेजारीचं. असं आहे, असं आहे का? बरोबर, मला माहितीच नव्हतं. काय संबंध आहे? चांगल्याला चांगलं म्हणायचं. आपण लगेच रिवर्स गिअर टाकतो. अच्छे को अच्छे. पॉसिबल आहे का चांगल्याला चांगलं म्हणून? कोणीतरी चांगलं करत असेल ना, स्वयंपाक कधी चांगला होतो, कोणी आपल्याला मदत करतं. बरं झालं बाबा तुम्ही मदत केली, मला इथं सोडलंस तू, बरं झालं मी लवकर आलो. आपण म्हणणार नव्हतं त्याला कोणी सोबत म्हणून सोडलं मला. खरं? ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड नाही आहे. आणि मग तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे होणार? हे लोक कोणी म्हणत नाहीत, तुम्ही म्हणायला लागा. हे लोक म्हणत नाहीत ना, तुम्ही म्हणा ना बाबा हे चांगलं आहे तुझं. आता याला जर म्हणलं तुझी नोटबुक चांगली रे, दगड घालील का मला? हे दगड घालील. त्याला आवडली, त्याला चांगली वाटली म्हणून त्याने विकत घेतली. ते चांगली, ते चांगलीच आहे. आणि आपल्याला जर नाही आवडली तर आपल्याला चांगली नाही म्हणायचा अधिकार नाही. हां,
त्याला माहिती आहे चांगलं आहे, से गुड, गिव्ह ऑनेस्ट अँड सिन्सिअर अप्रिसिएशन. कळालं का? बस. तिसरं काय पॉइंट आहे बा तिसरा? स्माइल द्या. स्माइल. स्माइल्स म्हणते ते, स्माइल्स. स्माइल कसली असती? स्माइल असते का? स्माइल नुसतं असं बघायचं माणसांकडं असं. नाही, आपल्याला आवडण्याचा विषय नाहीये. आपल्याला जर नाही आवडलं तर आपण चांगलं म्हणायचंच नाही ना. पण नाही, आपल्याला नाही, बघा डिपेंड करत आहे. जर तुम्हाला हे नाही आवडलं एखादं, तर त्याला सुधारण्यासाठी मोटिवेट करायचं ना आम्हाला. हां, सुधारण्यासाठी त्याला, किंवा हे असं पाहिजे. पण तुम्हाला एखाद्यानं चांगलं केलंय काय काम, तर त्याने जे काही 5-6 कामं केले असतील त्यातलं एक तर चांगलं केलं असेल, त्याला चांगलं मान. त्याला हे सांगा बाबा की पहिले 2-3 कामं मस्त केले, हे 2-3 एकदम खराब आहेत, हे इम्प्रूव्ह कर. हा झाला एकदम कॉन्क्रीट फीडबॅक. गाडी चांगली चालवली, फक्त इथं 2-4 ठिकाणी आदळली, एवढं जर सोडलं तर बाकी तू मस्त चालवली. आम्ही एक त्याचं चुकलं की त्यानं सगळंच चुकीचं केलं असं गृहीत धरतो. असं नाही, जमलं ना? अजून स्माइल. व्हॉट इज स्माइल? हे अनेक चेहरे खुश करते. इफ यू कम अँड स्माइल, तर लोक तुमच्याकडे स्माइल देतात. तुम्ही जर आले ना असे बघितलं, लोक मध्ये काय झालं यांना. काही लोक खूप टॅलेंटेड आहेत बरं का, मास्तर सुद्धा खूप टॅलेंटेड आहेत, पण ना त्यांचे चेहरा बाद आहे. तर चेहऱ्यावर स्माइल ठेवावी, तर विद्यार्थ्यांना वाटावं की हा माणूस आपल्यातला आहे, आपला आहे. ते असा सरळच बघणार. पोरं म्हणतात मला हुशार आहे ते, पण त्यांच्या नको लेक्चरला. नोबडी वॉन्ट्स सिरियस फेसेस. कुणाला पाहिजे सिरियस फेस? फोटोवाला सुद्धा म्हणताय स्माइल द्या जरा. असे तर धड दिसत नाहीत तुम्ही, पण ते फोटोत तरी जरा बरे दिसावेत. द्या द्या अजून आज कर. झाकले बा डोळे तुम्ही. अरे डोळे उघडे ठेवून स्माइल द्या ना. खरं का? आणि प्रॅक्टिसच्या गोष्टी येतात. आणि जर नसल स्माइल देता येत, आम्हाला 3 गेअर माहिती आहेत, फक्त 3 नाही 2च. काही आपल्या मनाच्या विरोधात गेलं की खटकून नाराज होतो आम्ही. फुगले भो. आणि काही चांगलं झालं का हा 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 हा. ह्या दोन्हीच्या मध्ये एक गेअर आहे, त्याचं नाव आहे स्माइल. चांगलं झालं की मस्त एकदम खसखस पिकते. आणि काही बिघडलं, टाकला सिरियस गिअर. जेवायचं का? यायचं? चालायचं का? नको. असे सिरियस फेसेस कुणाला आवडत नाहीत. मग तुमच्या चेहऱ्याची व्हॅल्यू इथून बाहेर पडते. प्रॅक्टिस करा. उद्या जमलं नसेल तर असं मिररच्या समोर जायचं, आरशाच्या समोर वडायचं असं. तुम्ही बसमध्ये बसले ना, उद्या 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 परवा कधी पण, आता जसं तुम्ही प्रवासाला जाल तसं तुम्ही एकदा फक्त प्रयोग करून बघा. बस भरलेली फुल, चढले, फक्त मागं बघायचं, नाशिक स्माइल द्यायची. 70% लोक तुम्हाला स्माइल देतील आणि त्यातले 30 असतात. काय झालंय? एकच काय रे ते हसायला लागले. काही असे नुसते जिंदगीभर संशय घेऊनच मिळाले सगळे. फक्त संशय दुसऱ्यावर. मग असे संशय काय झालं? असल्यासोबत कोण जाईल? कोण मैत्री करणं असल्यासोबत? कोण बिझनेस करणं असल्या नालायकासोबत? कोण लग्न करायला मोकळे? हा फटका आहे सगळ्यात जास्त. म्हणून आम्हाला स्वतःवर काम करायचं, स्वतःवर काम करायचं, लोकांवर करायचं नाही, स्वतःवर काम करायचं.
आम्ही कागदाच्या डिग्री घेतल्या तर आम्ही म्हणतो मी लय टॅलेंटेड आहे. कोण म्हणलं? तू झिरो आहे, झिरो. इन्फॉर्मल नॉलेज जेवढं जास्त असेल, इन्फॉर्मल एज्युकेशन जेवढं जास्त असेल, तुमचं फॉर्मल फार कमी असलं तरी चालतं, पण इन्फॉर्मल नंबर 1 असलं पाहिजे. हे मोठे मोठे अधिकारी मेन एक्झामिनेशन पास झाल्यानंतर मुलाखती का घेतात? टॅलेंट थोडी तपासतात ते. टॅलेंटच तपासायचं होतं तर मग एक्झाम कशाला घ्यायची होती? एक्झाम घेतली ना, एक्झाम घेतली, एक्झामनं हे सांगितलं बाबा हा टॅलेंटेड आहे, तो पास झालाय मेन एक्झामिनेशनमध्ये, प्री पास झालाय, मेन पास झालाय, करून टाका ना अधिकारी त्याला. नो 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 मुलाखत का? आता इथं येईपर्यंत नॉलेज. आता उद्या परिस्थितीला हाताळण्याचं कौशल्य आहे का तुझ्याकडं? तुला माहित नाही खुर्चीवर बसल्यावर कुठून बॉल येणार आहे ती, तुला माहित नाही. शिकवणं फार सोपं आहे, क्लासरूमचे ऑब्जेक्शन्स हँडल करणं अवघड आहे. वन वे गाडी चालवणं सोपं आहे, गर्दीतून बाहेर काढणं अवघड आहे, रिव्हर्स घेताना अवघड आहे. नाही तर मोकळ्या गाडीवर मी ड्रायव्हर आहे, घातली शहागंजमध्ये, निघच ना 3 वाजेपर्यंत. लगेच कसला ड्रायव्हर दिला हो तुम्ही? आणि ते पण म्हणणार टेम्पोवाला ना आलाय हो, हे छोटा हत्ती एक बाजूला येऊन बसला. रिक्षावाले कुठे बी घुसतेत. तुला येत नाही मान्य कर ना. लोकालाच किती दिवस शिवाय घालायला लागला, आम्हाला लोकांचेच दोष दिसायला लागले. स्माइल द्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अगदी चौकामध्ये अचानक तुमच्या समोर लोक येतात बघा, फक्त थोडी स्माइल देऊन बघा, ते लगेच निघून जात. त्यालाही कळते आपलंही चुकले आणि त्यालाही चुकले. आपण असं बघितलं का ते असं बघतं, बापाचा एक तुझ्या हे काय घेणे देण्याच. किती बारीक बारीक गोष्टी आहेत. छोटे छोटे नट फार महत्वाचे असतात मशीनचे, बारके बारके नट. आणि इन स्मॉल स्मॉल थिंग्स इन लाईफ हर्ट अ लॉट. बारीक बारीक गोष्टी लई त्रास देतात जिंदगीत. सांग का काय त्रास देतात? ती टेकडीवर जाऊन माणूस बसल काय आहे का टेन्शन? त्याला बस म्हणावं टाचणीवर, बस शकतं टाचणीवर? नाही. तसं बारीक बारीक गोष्टी जीवनात फार त्रास देतात. ठेच लागते ना पायाला, बारक्या बारक्या दगडाला जास्त लागत असते ठेच, मोठ्या दगडाला ठेच लागत नाही. मोठे प्रॉब्लेम आम्हाला त्रास देत नाही, बारके 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 किरकिरी. सो मेंटेन युअर स्माइली फेस अँड गो अहेड. कळालं? कितवा नंबर होता? तिसरा. चौथा, बी अ गुड लिस्नर. हॅलो, बी अ गुड लिस्नर. गुड लिस्नर. लिस्नर म्हणजे काय? चांगलं ऐकायचं, ऐकणारे बनायचं. ऐकणारे. घराने करणारे खूप आहेत, ऐकणारे कोणीच नाहीत. चांगले श्रोते बनायचं. मस्त गुड लिस्नर. बरं, तुम्हाला बोलणारे आवडतात का तुमचं ऐकणारे? हा, कुठे मिळतात ऐकणारे? कोणत्या चौकात बसलेत? चला चला, आझाद चौकात ऐकणारे माणसं बसलेत. प्रत्येकाने जायचं आणि तिथं घराने करून यायचं. अरे ऐकायला माणसंच नाही ना. मग तुम्ही ऐका. तुम्ही ज्याचं ऐकाल ते तुम्हाला चांगलं म्हणणार, तुमचं रिलेशन त्याच्यासोबत जाणार. लोकांच्या समस्या ऐकत नाही, लोकांचे प्रॉब्लेम ऐकत नाही. आपण आपलंच बांधायचं बाजारात, आपलीच मोटर गुर्र, आपलंच मांडायचं, आपलंच मांडायचं. मी असं केलं, मी तसं केलं, मी प्लॉट घेतलं, मी गाडी घेतली, माझं लग्न जमलं, मी बूट घेतलं, मी बेल्टच घेतला, मी क्लासच लावला. अरे ते पुढचेच ऐक ना थोडं, त्यानं काहीतरी केलं असेल ना, काही आंघोळ तरी केली असेल ना, ते ऐक, त्याचं ऐक, त्याला बोलू तर दे ना. काही लोक एवढे नालायक आहेत ना, स्वतःचा पट्टा असा सुरूच फक्त. हां, ते ऐकणार म्हणतो येऊ का मी, मला क्लासला जायचंय, उशीर झालाय जरा. कोण ऐकाय का मग ह्यांचं? कोण ऐकल? ऐकल का? नो 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 नो, कोणी ऐकणार नाही. तुम्ही जा ग्रामीण भागात, ज्यांचं कुणी ऐकत नाही ना, अशा म्हाताऱ्याजवळ बस जाऊन. कुणीच ऐकत नाही, घरचे ऐकत नाहीत, लेक ऐकत नाहीत, सुना ऐकत नाहीत, नातवंड ऐकत नाहीत. ते म्हातारं बसले,
त्यांनी भरपूर काहीतरी कमवलेलं असते, जिंदगीत खूप अनुभव असते. मग तुमच्या काळात होता का मोबाईल? सुरू झालं व सांग. ते म्हणणार एवढा माणूस तेवढं मला ऐकलं हो. ऐकत नाही येत लोक. आणि हे आमचे हाल कशामुळे झालेत माहिती का? आम्हाला महाविद्यालयात कोणी ऐकलं नाही. इव्हन वर्टेक्स फेमस होण्याचे एकमेव कारण आहे आम्ही सगळ्यांचं ऐकतो. सांगा, पुढे येऊन सांगा, किती भाऊ आहेत, किती बहिणी आहेत, टेल मी इन इंग्लिश, गाव कोणतं आहे, व्हॉट इज युअर इंटरेस्ट, सांगा. ऐकायला काही माणसं, मोठे मोठे माणसं क्लास लावायला लागलेत का? तर तिकडं तर कुणीच ऐका नाही. चला इथं आहेत लोक ऐकायला. विहिरी फुल भरल्यात, उपसायला माणूस नाही. खूप अनुभव आहेत. तुम्ही श्रोते बना. कान किती दिलेत आपल्याला देवाने? 2. कशाला दिलेत? ऐकाय दिलेत. ऐकाय आदिनाथ. मास्क कार्ड काय नव्हते दिले. एक जण मला त्या दिवशी म्हणलं, सर देवाला माहित होतं एकदा कोरोना येणार, आणि मग मास्क कानाचं काम पडलं असतं म्हणून दिलेत. 2 कान आहेत, तोंड एकच तोंड आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं. आणि ऐकायची खरी शक्ती कधी आहे? मला माहीत असलेलं पुढचा माणूस सांगत असताना सुद्धा अत्यंत इंटरेस्ट देऊन ऐकायचं. त्याला म्हणायचं गुड श्रोता. काही लोक वळवळ, हां हां बरोबर बरोबर, मी सांगू, मी गप ना, तू गप ना, थोडं सहन कर. प्रचंड ज्ञानी माणसं एवढं खास ऐकत आहेत लोकांचं. एकच स्टोरी 4 वेळेला सांगू द्यात, ते तेवढाच इंटरेस्ट देऊन ऐकतात. लहान मुलांना स्टोरी सांगायला लावा आणि त्याला ती स्टोरी 2दा-3दा, तुला भारी सांगते यार, तर बहुत अच्छे जमतं, मस्त सांगायला लागला. आम्ही म्हणतोय दुसरी सांगे रे, काला सांगितली होती ती. ते म्हणा मर, मग माझ्याकडे स्टोरी नाही, तुला सांगायची नाही. विद्यार्थ्यांना पण गुरुजींनी ऐकून घेतलं पाहिजे. फक्त इन्स्ट्रक्शन. शाळेत बी शिक्षणाची वाट कशामुळे लागायला लागली? ते मास्तर तेच, खाली बस, तिकडे बोल, तिकडे बघू नको, पाणी पिऊ नको, कम हिअर, हेड डाऊन. जेलमध्ये काय ते विद्यार्थी आहे ना, मे आय गो टॉयलेट, नो. ते म्हणतात करू काय? मग काय करू? तुम्ही बघा. आणि मग कसं व्हायचं? आणि कसं त्यांना, अरे टॉक इन टर्म्स ऑफ देअर इंटरेस्ट, आणि मग लोक ऐकायला लागतील. 5वा मुद्दा आहे, बोलायचंच असेल तर लोकांचा इंटरेस्ट घेऊन बोला. इंटरेस्ट लोकांचा इंटरेस्ट. यांना इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट आहे. मी म्हणलं केमिस्ट्रीविषयी काही बोलू आपण आता. ते म्हणले मी निघतो. शेतकऱ्याला कशाविषयी बोलायचे? शेतीन राजकारण लय भारी बोलतात ते. 3रा विषय चालत नाही ते. मग पुढच्याचा इंटरेस्ट कशात आहे आपण त्याच्याविषयी बोलावं. एखादा पास झाला, एखादा इंजिनियर झाला, एखादा डॉक्टर झाला, एखादा शिकला, एखादा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, कुणीतरी बँकिंगचं प्रिपरेशन करत आहे, कुणीतरी इंग्रजी शिकतंय, तर त्याला म्हणा वा 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 वा, यू हॅव जॉईन्ड इंग्लिश इन्स्टिट्यूट, इट्स गुड, इट्स अ गुड डिसिजन, यू आर लर्निंग, यू आर डेव्हलपिंग, यू आर इन लिडरशिप डेव्हलपमेंट क्लास. काय मस्त लोक, त्याला त्याचा मूड घालवणार माणसं. त्याला म्हणणार काय इंग्लिश बी शिकून काही फायदा नाही आजकाल. ते माझा एक मित्र होता, इंग्रजी शिकून बी काही उपयोग झाला नाही, येडं झालं येडं. लोकांचा इंटरेस्ट बघायचा आणि त्याच्यात पॉईंट सोडून द्यायचं. आम्ही लोकांचे इंटरेस्ट खोडतो आणि तर्कटी शास्त्र सुरू होतं. पण मला असं म्हणायचंय, तू गप ना, तुला मोठं व्हायचंय, तुला यशस्वी व्हायचंय, तुला एनर्जी वाया घालवायची नाहीये. जोपर्यंत शब्द आपल्या तोंडात आहे तोपर्यंत त्या शब्दावर आपलं कंट्रोल आहे.
एकदा जर शब्द आपल्या मुखातून बाहेर पडला की त्याच्यावर लोकांचं कंट्रोल आहे. म्हणून शब्द आपल्या मुखातून सोडत असताना फिल्टर करून सोडायचे, फिल्टर करून. मग बघा कशी मजा येते. आम्ही भडाभड काही बोलायचं आणि पुन्हा म्हणायचं नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. कसं म्हणायचं होतं मग? फिल्टर इट. दुसऱ्याचा इंटरेस्ट काय? एखादा मुलगा 10वीला चांगल्या मार्काने पास झाला तर तुम्ही गेल्यानंतर ते म्हणतात ना लोक, आमची दीदी 97% मिळाले बरं का 10वीला, तर आपण ॲप्रिशिएट करावं ना, चांगलं बोलावं का नाही? काही लोक म्हणणार आता काय राहिलं नाही 10वीवर तेवढं, त्यांनी चहा ठेवलेला कॅन्सल केला. अरे त्यांच्यासाठी ती अचिव्हमेंट आहे, काहीतरी करेल, चांगलं केलं आहे, अचिव्हमेंट आहेत, आपण ॲप्रिशिएट करावं त्याला. त्यांच्या इंटरेस्टनुसार वा 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 छान छान छान, आता पुढे काय करायचं आहे, मग असं करशील तसं करशील, तर ते माणसं म्हणतील पाहुणा चांगला होता. आणि असा पाहुणा म्हणल्यानंतर 10वीवर मी काहीच राहिलं नाही, लोक म्हणते येडे हो, पागल आहे, बेखूब आहे ते. आहे का नाही? कुणी वाट लावली आपली? आपण लावली. आपण म्हणतो लोकांनी आम्हालाची वाट लावली, अजिबात नाही. आपली वाट आपणच लावली. लोकांमध्ये हिंमतच नाही आमची कड लावायला. आम्ही नालायक. आम्ही दोष फक्त लोकांना देणार. आम्ही जिथं बोलायला नाही पाहिजे तिथं बोलणार, जिथं गप्प बसायला सांगितलं तिथं गप्प बसणार नाही, जिथं हसू नको म्हणलं तिथं हसणार, जिथं हसा म्हणलं तिथं गप्प बसणार, जिथं ॲप्रिशिएट करायची वेळ आली तिथं टीका करणार, जिथं टीका करायला सांगितलं तिथं म्हणणार तुम्ही लय भारीत. जे करायला सांगितलं ते नाही करणार, तिसरंच करणार. आणि मग म्हणणार माझं नुकसानच झालं व जिंदगीत. कोणी केलं? महानगरपालिकेने केलं? कोणी केलं नुकसान? स्वतःच. दॅट्स ऑल. लोकांचा इंटरेस्ट. पुढं लोकांमध्ये ना जेन्युइनली इंटरेस्टेड बनायचं. बिकम जेन्युइनली इंटरेस्टेड इन अदर पीपल. आता हे जरा पॉइंट आहे, समजून घ्या. लोकांमध्ये इंटरेस्टेड बनायचं जेन्युइनली, अंतःकरणातून लोकांमध्ये इंटरेस्ट दाखवायचा असेल तर. एखाद्याच्या सुखात जायचं असेल तर अंतःकरणातून सुखी होऊन जायचं. दुसऱ्याच्या आनंदात आनंद व्हायचं नाही. आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून जाणार. हो ग, घुबडान तोंड घेऊन जा त्याच्या कार्यक्रमाला. बरे चांगलं झालं. इंटरेस्ट आहे का जेन्युइन? त्यापेक्षा तुम्ही नव्हते गेले चांगलं होतं. एखाद्याच्या दुःखात दुःखी होऊन जायचं, त्याचं नाव आहे जेन्युइनली इंटरेस्टेड. खरंच एखाद्या माणसाला तुम्हाला दुःख झालंय म्हणून तुम्ही त्याला दवाखान्यात भेटायला जाणं, याला म्हणायचं जेन्युइन इंटरेस्ट. आम्ही दवाखान्यात का जातो भेटायला माहिती का? का जातो दीपकराव? नाही, बाकीचे विचारते तुम्ही नव्हते काय गेले अजून? जावा लागल म्हणून असं एक मर्क नारळ घ्यायचं, त्यात पाण्याचा पत्ता नाही, त्या हलवीताना गुडघ्याला लागलं 2दा, जायचं तिथं बसायचं घोबडासारखं असं. काय झालं? येऊ का मग? कशाला गेलं ते? आर यू जेन्युइनली इंटरेस्टेड? खरा अंतःकरणातून दुःख झालंय का? अंतःकरणातून इंटरेस्ट दाखवलाय का? नाही. फॉर्मॅलिटी केली. फॉर्मॅलिटी करायची नाही. ऑफिसला बी अंतःकरणातून जायचंय लोकांनी. पगार कटते म्हणून जायचं. फॉर्मॅलिटी. एखाद्या ठिकाणी पावती फाडताना सुद्धा अंतःकरणातून पावती फाडावणे आनंदानं. वा वा वा, घ्या. 3दा त्याला काय करणार आहेत, किती पैसे जमा झाले, हाय का हिशोब सगळा. तू पावती फाडायला 51 रुपयाची आणि तू त्याला 51,000चे प्रश्न विचारायला लागला. ते वैतागून म्हणलं द्यायची का कशी मग? आणि जाताना पुन्हा म्हणला दिले नाही 50 रुपयाने. एवढे सगळे प्रश्न विचारून गेले. इंटरेस्टेड असाल तर ते काम करायचंय, नाही तर नाही करायचं.
एखाद्याच्या आनंदाच्या कार्यक्रमाला जायचं असेल ना, आनंदानं जायचं, आणि वेळ जाणं होत नसेल तर फोन करून सांगायचं, आय एम सो सॉरी, मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, माझी काही अडचण आहे, याचा अर्थ मी तुमच्या आनंदात आनंदी नाही असा नाही. आहेत का लोक आनंदात आनंदी? कदाचित लोक दुःखात दुःखी होतीलही, पण आनंदात आनंदी बनणं हे सबके बस की बात नाही आहे. त्याला लीडर व्हावं लागतं, त्याला विनर व्हावं लागतं. लीडर फक्त इतरांच्या आनंदात आनंदी असतात, हे त्याचं नाव आहे, इन टर्म्स ऑफ अदर मॅन्स इंटरेस्ट. इज इट क्लिअर? पुढं बाकीचे उद्या बघू. उद्या काय